राष्ट्रवादीचं विलिनीकरण आणि एनडीएला पाठिंबा याच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे साहेबांची जयंत पाटील यांनी भेट घेतली आहे, काय सांगाल? नाही, मला असं वाटतं की तो खूप मोठा विषय आहे, तो नेत्यांचा विषय आहे. कोणीतरी भेटायला गेलं म्हणून विलिनीकरणाचा विषय येतो असं नाही. आमचे नेते सत्ताधारी आहे. एखादा विरोधकसुद्धा किंवा कोणीही आपल्या स्वतःच्या विकास कामांसाठी किंवा महाराष्ट्राच्या विकासासाठी किंवा काही सूचना देण्यासाठी तो येऊ शकतो. याचा अर्थ असा नाही की ते विलिनीकरणासाठी आले. फडणवीस साहेबांना एकामागून एक राष्ट्रवादीचे नेते भेटत आहेत. तटकरे भेटले, काल रात्री पार्थ पवारांनी भेट घेतली फडणवीस साहेबांची. आता फडणवीस साहेबांची भेट घ्यायला ते सत्ताधारी आहेत. पार्थ पवारांच्या मातोश्री आमच्या उपमुख्यमंत्री महोदय आहेत. त्याच्यामुळे पार्थ पवार असतील किंवा तटकरे असतील हे तर नेतेच आहेत. एखादा कार्यकर्तासुद्धा मुख्यमंत्री महोदयांना भेटू शकतो. याचा अर्थ असा नाही की काहीतरी हालचाली चालू आहे. जे काही असेल ते समोर येईल. गेल्या 21 दिवसापासून शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी सोनम वांगचुक जे आहेत ते आमरण उपोषणाला बसलेले होते. मात्र आज त्यांचं त्या ठिकाणी आंदोलन जे आहे ते पोलिसांनी चिरडलेलं आहे. त्यांना जबरदस्तीने उचलून त्या ठिकाणी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. याच्याकडे कसं पाहतो? याच्याकरता मला असं वाटतं की महायुतीच्या सरकारने किंवा आपल्या केंद्र सरकारने वांगचुक यांची मला असं वाटतं की तब्येतीची काळजी घेतलेली असावी. कारण गेल्या 20 दिवसापासून त्यांचं आंदोलन चाललं आहे. जवळपास 9-9.5 किलो वजन कमी झालेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना कमी जास्त होऊ नये, त्यांची प्रकृती अजून खराब होऊ नये याच्याकरता उचलून आणि दवाखान्यात कदाचित नेलं असेल. आंदोलन चिरडलं गेलेलं आहे असं विरोधक त्या ठिकाणी बोलत आहे. मला असं वाटतं की त्या विरोधकांच्या ह्या चिरडल्या जाणाऱ्या विषयाला काही महत्त्व नाही आहे. त्यांना तर असं वाटतं की ह्या वांगचुकांचं काहीतरी कमी जास्त व्हावं आणि तो इश्यू आपण पूर्ण देशभर करावा. मला असं वाटतं की त्यांची दखल घेत, त्यांच्या तब्येतीची दखल घेत मला असं वाटतं की प्रशासनाने त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलेलं असावं. उद्धव ठाकरे पण समर्थन करणार आहेत आणि त्या आंदोलनामध्ये राज ठाकरे देखील सहभागी होणार आहेत. यांना दुसरा काही पर्यायच नाही. जे आहे ते पण शिल्लक राहिलेलं नाही. निदान आपण सपोर्ट करून तरी त्यांचीवाली म्हणजे काहीतरी हे मिळवावं असा त्यांचा प्रयत्न असेल. पण आता ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांनी सपोर्ट करून त्याला काय बेनिफिट होणार आहे? आपण आज रामरक्षा आंदोलन जे आहे नागपूरमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने केलं जाते. उद्धव ठाकरे देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. सर्व नेत्यांना देखील त्यांनी आवाहन केले की त्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावं. मला असं वाटतं की जो हौद से गई ना वो बूंद से नहीं आती. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या भाषणातून सांगितलं होतं की आम्हाला शिवसैनिकांना डायरेक्ट इशारा दिलेला होता की ज्या दिवशी मला काँग्रेसबरोबर जाण्याची वेळ येईल त्या दिवशी मी माझं राजकीय दुकान बंद करेल. अशा महान व्यक्तीचा मुलगा हे सगळं सोडून आपल्या बापाचे कर्तृत्व किंवा त्यांचं वक्तव्य बाजूला ठेवून एखाद्या काँग्रेसबरोबर जेव्हा युती करतात आणि स्वतः मुख्यमंत्रीपद भोगतात अशा व्यक्तीला मला वाटतं रामरक्षा किंवा हनुमान चालीसा म्हणण्याचा अधिकारच राहिलेला नाही आहे. त्याच्यामुळे त्यांनी आता कितीही रामरक्षा म्हटला तरी महाराष्ट्र किंवा देश त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करेल. तो एक हास्यास्पद आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.